नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इकडे आता लक्ष्मीची शिर्के पाटलांच्या वाड्यामध्ये एंट्री झालेली आहे। ती आता जयदीपच्या घरातून पळून आलेली आहे आणि तीच लक्ष्मी आता शिर्के पाटलांच्या घरामध्ये येऊन शालिनीला आता अद्दल घडवणार आहे। लक्ष्मीचा आता शालिनीला अद्दल घडवण्यामध्ये खूप मोठा रोल असणार आहे। लक्ष्मीला 6 वर्ष झाली तिच्या आईपासून शालिनीने लांब ठेवलेलं असतं। गौरी जेवढी समंजस असते तेवढीच आता इकडे आता दाजींना सांगितलेलं असतं शालिनीने काहीही करून मला फोन केला पाहिजे। दाजी म्हणत असतात काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल। हे सगळं जयदीप दाजींना सांगत असतो। तर वरून आता शालिनी, देवकी आणि उदय हे सगळं पाहत असतात आणि शालिनी, देवकी, उदय यांचा प्लॅन चालू होतो। देवकी म्हणत असते ते 500 करोडचा प्लॅन कोल्हापूरमध्ये टाकत आहे, तर आपल्याला काहीतरी करायलाच हवं। त्यावर उदय म्हणत असतो शालिनी वहिनी, चला ना, शेखरदाजी आणि त्यांची चांगली ओळख आहे, त्यामुळे आपण शेखरदाजींना सगळं विचारून घेऊयात। आपण आता डील करूयात, त्यामुळे त्यांना आपल्याबरोबर डील करायला अगदी सोपं जाईल। इकडे शेखरदाजी हे घरात आलेले असतात आणि शालिनी आता शेखरदाजींना म्हणत असते कोण होता तो थेरडा, त्याच्याशी एकदम गुलुगुलू बोलत होता कोण थेरडा। आता शेखरदाजींची ठरलेले डायलॉग असतात आणि शेखरदाजी ते बोलू लागतात। शेखरदाजी सांगत असतात ते लक्ष्मी फूड इंडस्ट्रीचे मालक आहेत आणि त्यांना 500 करोडचा इथे प्लॅन करायचा आहे। त्यांना फक्त मदत करायची आहे आणि त्यासाठी मी त्यांना मदत करतोय। त्यावर शालिनी म्हणत असते की मग आम्हाला सांगायचं, आम्ही काही इथे मेलो आहोत का? सगळ्यात मोठी कंपनी आता आपली आहे, मग ते आपल्यासोबत डील का नाहीत करत? गौरी म्हणत असते आपण कसं काय त्यांच्याबरोबर डील करणार? त्यावर शालिनी म्हणत असते का नाहीत करणार? शेखरदाजी ही तुमची जबाबदारी आहे, त्यांना शालिनी गृह उद्योगाबरोबर डील करायला सांगायची। त्यावर शेखरदाजी म्हणत असतात थोडं जरा अवघडच आहे, त्यांचा जीव त्यांच्या मुलीमध्ये अडकलेला आहे। त्यांच्या मुलीनं सांगितलं तर ते ऐकतील, त्यांची मुलगी जे सांगेल तेच ते करत असतात। त्यावर गौरी म्हणत असते हो, त्यांच्या मुलीवरती खूप जीव आहे। त्यावर शालिनी म्हणत असते अच्छा, म्हणजे ती आपल्या इथं आली होती लक्ष्मी। ती आता शालिनी गौरीचा हात धरते आणि तिला अंबाबाईकडे घेऊन जाते। शालिनी गौरीला म्हणत असते तू काहीही कर, पण त्या लक्ष्मीकडून आपलं डील हे फायनलच करून घे। इकडे आता जयदीप फोनवरती बोलत असतो आणि लक्ष्मीला खूप घाई झालेली असते शिर्के पाटलांच्या वाड्यामध्ये जायची, त्यामुळे ती जयदीपचा डोळा चुकवते आणि तिथून निघून जाते। इकडे गौरी आणि दाजी यांना ती बातमी कळते आणि ते दोघेही खूप घाबरलेले असतात। इकडे आता लक्ष्मीला शोधण्यासाठी खूप धांदल चालू असते आणि जयदीप जीवाचं रान करत असतो आणि तो तिला खूप जीवाच्या आकांताने शोधत असतो। जयदीप इकडे तिकडे पाहतो पण त्याला लक्ष्मी कुठेच दिसत नाही, पण लक्ष्मी मात्र हुशारपणे शिर्के पाटलांच्या वाड्यामध्ये आलेली असते। लक्ष्मी आता वाड्यामध्ये एंट्री घेते आणि अंबाबाईच्या मंदिराकडे थेट जाते। अंबाबाईच्या मंदिराकडे जाताना तिला आता एक तुळस दिसते आणि ती तुळशीचं दर्शन घेते। इकडे शालिनीचं चालू असतं तिने लवकरात लवकर जयवंत देशमुख म्हणजे शालिनीच्या वडिलांना बोलावून घ्यावं, पण इकडे लक्ष्मी स्वतःच आलेली बघून सगळ्यांना धक्का बसलेला असतो। लक्ष्मी थेट आता माईंना भेटायला जाते आणि माई ह्या देवळामध्ये दर्शन घेत असतात। लक्ष्मी माईंजवळ जाते आणि माईंचं भेट घेते, तेव्हा माई ह्या लक्ष्मीकडे बघतच बसलेले असतात। माई लक्ष्मीला पाहतात आणि माईंच्या लक्षात येतं ही माझ्या गौरीची लेक आहे। त्याच्यावरती आता माई म्हणत असतात की लक्ष्मी तू इथे कशी काय आलीस? त्या थोड्याशा घाबऱ्या गुबऱ्या झालेल्या असतात। तेवढ्यातच तिथे देवकी येते आणि देवकी म्हणत असते लक्ष्मी तू इथे कशी काय आलीस? आम्ही तर तुला शोधत होतो, चल बरं। आता जयदीप लक्ष्मीचा पाठलाग करत वाड्यापर्यंत आलेला असतो। जयदीपला आता समजलेलं असतं लक्ष्मीने वाड्यामध्ये एंट्री घेतलेली आहे। तो आता हताश होतो आणि गौरीला फोन करतो आणि ही बातमी सांगतो। तेवढ्यातच आता गौरी इकडे गडबडते आणि ती लक्ष्मीला शोधायला लागते। लक्ष्मी वाड्यामध्ये आलेली आहे हे शालिनीला समजतं आणि शालिनी लक्ष्मीला बोलून घेते
आणि म्हणत असते, लक्ष्मी, जयवंत देशमुख तूच का? लक्ष्मी त्यावर म्हणते, हो. आता शालिनीच्या हातामध्ये ऐतच घबाड सापडलेलं असतं. ती आता विचार करत असते, बापाला पटवायचं आहे म्हटल्यावर दाजींनी सांगितल्याप्रमाणे आता पोरीलाच पटवलं पाहिजे. ही आता ऐतीच आपल्या हातात आलेली आहे, तर हिला आता अचूक पकडलंच पाहिजे असा आता विचार करत असते. आणि लक्ष्मीला गोड गोड बोलत म्हणत असते की बाळा, तू आमच्या वाड्यामध्ये राहशील का? लक्ष्मी त्यावर म्हणत असते, हो राहील की, पण माझ्या मनाप्रमाणे सगळं काही झालं पाहिजे. शालिनी लक्ष्मीला म्हणत असते, तू काळजी करू नकोस. आणि शालिनी लक्ष्मीला खुश करण्यासाठी लक्ष्मी जे काही म्हणेल ती करायला तयार असते. आता लक्ष्मी हुशार आणि तिला माहित असतं की शालिनीनेच आपल्या आईवडिलांना दूर केलेलं आहे आणि ती तिला धडा शिकवण्यासाठी त्या घरामध्ये आलेली आहे. लक्ष्मी एवढीशी पोर आता सज्ज असते आणि शालिनीला त्याची थोडी सुद्धा कल्पनाच नसते. शालिनीला असं वाटत असतं की आपण त्या मुलीला फसवतोय, पण नीतीने हा वेगळा डाव आखलेला असतो. लक्ष्मी ही अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन आलेली असते आणि शालिनीला अजिबात कणभर सुद्धा त्याची कल्पना नसते. तर इकडे शालिनी आता तिचा प्लॅन चालू करते. शालिनी आता दाजींना म्हणत असते, तुम्हाला माहित आहे का, जयवंत देशमुख यांची कन्या ही आपल्याकडेच आलेली आहे. आता मात्र गौरी गडबडते. तिला आतापर्यंत काहीच सत्य माहित नसतं. गौरीला आता इथे भीती वाटायला लागते. लक्ष्मी काहीतरी बोलली तरी नसेल ना, पण लक्ष्मी खूप हुशार असते. ती काही शालिनीला बोललेली नसते. त्यावर दाजी म्हणत असतात, आपण एक काम करूया, आपण तिला इकडे आणली आहे ना, तर तिच्या वडिलांना ते सांगूयात. त्यावर शालिनी दाजींना म्हणत असते की हीच ती योग्य वेळ आहे. आपण तिला कसं आणलं आणि ती हरवल्यापासून आपण तिचं कसं संरक्षण केलं हे तिच्या वडिलांना आता पटवून देऊयात आणि त्यानंतर ते डील आपल्या बरोबर करायला तयार. त्यांना हाच मोका पाहिजे असतो आणि दाजी हे लक्ष्मीवरती भलतेच खुश झालेले असतात. त्यावर दाजी आता मनोमन विचार करत असतात, ही पोर तर आता सव्वाशेर निघालेली आहे. शालिनीला धडा शिकवायची हिला खूपच घाई झालेली आहे. ती इकडे धावत पळत आली सुद्धा. गौरी आता स्वतःमध्येच खूप खुश झालेली असते. जी हिंमत आपण केली नाही ती आता आपल्या मुलीने केलेली आहे, शालिनीला इंगा दाखवण्यासाठी. आता इथे लक्ष्मीला घरामध्ये ठेवण्यासाठी सगळेजण तयार झालेले असतात आणि जयदीपला फोन करून तिकडे बोलून घेतलं जातं. शालिनीला सुद्धा जयदीप सोबत बोलायची खूपच घाई झालेली असते. तरी इकडे आता जयदीप हा शालिनीला भेटायसाठी घरी आलेला असतो. जयदीप म्हणत असतो, माझ्या लक्ष्मीला इथे आणलं कुणी? त्यावर शालिनी म्हणत असते की नाही, तुमची मुलगी हरवलेली होती आणि आम्हीच तिला आसरा दिला. जयदीप म्हणत असतो, बरं झालं तुम्ही माझ्यावरती उपकार केले. त्यावर शालिनी म्हणत असते, नाही, तुम्ही कसले माझ्यावरती उपकार केले? उपकार तर तुमच्या आमच्यावरती आहेत. त्यावर जयदीप म्हणत असतो, माझ्या लेकीसाठी जो काही करेल ना त्याच्यासाठी मी सगळं काही करायला तयार असतो. शालिनी म्हणत असते की तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन आमच्या वाड्यामध्ये या, म्हणजे आम्हाला तुमचा पाहुणचार करायला येईल. जयदीप हा लक्ष्मीला घेऊन आता खूप साऱ्या बॅगा घेऊन वाड्यामध्ये राहायला येतो. शालिनी आता खुश होते आणि तिला असं वाटत असतं, खूप मोठा बकरा आता आपल्या हातात लागलेला आहे आणि आपण तो आता कापायचा. पण शालिनीला माहित नसतं लक्ष्मी ही आपल्या आई वडिलांचा बदला घेण्यासाठी तिथे आलेली आहे. लक्ष्मी सांगत असते, माझ्याप्रमाणे काही गोष्टी झाल्या नाही तर मी इथून निघून जाईल. त्यावर शालिनी म्हणत असते, बाळा तू म्हणशील तसंच होईल, तुला जे हवं आहे ते तसंच केलं जाईल. त्यावर लक्ष्मी म्हणत असते, मला गेम खेळायचा आहे अदला बदलीचा. आता लक्ष्मी असं म्हणून गौरीला मालकीन बनवते आणि शालिनीला मोलकरीण बनवते. हे जरी लक्ष्मीने मजेमध्ये केलेलं असलं तरी अंबाबाईच्या कृपेने शालिनीला आता लक्ष्मीने चितपत केलेलं असतं. लक्ष्मी, दाजी आणि गौरी शालिनीचाच आता डाव हे उधळणार आहे. गौरी ही आता 500 कोटींची मालकीन होणार आहे आणि शालिनीच्या पायाखालची जमीन आता सरकणार आहे. तेल पण जाणार, तूप पण जाणार आणि शालिनीच्या हाती मात्र दुपटणंच लागणार आहे. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.